हर महादेव, मी शिवा वगळ। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गेनरची माहिती देणार आहे। मास गेनर, मसल मास गेनर तुम्ही हा बघू शकता। कारण लोकांना फार येथे गैरसमज आहे की गेनर खाल्ल्याने फॅट्स फार सुटतात बॉडीला। सो असं नाही आहे। आणि गेनर कोणी घेतला पाहिजे हे पण फार महत्त्वाचं आहे। म्हणजे जो बिगनर आहे, ज्याचा बॉडी वेट 40 ते 45 किंवा 50 किलो आहे आणि तो स्ट्रगल करतोय बॉडी वेट गेन करायला, तर तो गेनर घेऊ शकतो। आणि गेनर मध्ये कॅलरीज फार जास्त असतात। कारण तुम्ही बघू शकता याच्यामध्ये याची न्यूट्रिशन व्हॅल्यू आहे प्रोटीन 15 ग्राम, EAA 4 ग्राम आणि कॅलरीज आहे टोटल पर सर्विंग 260 ग्राम। याचे स्कूप जर तुम्ही दिवसातनं 3 जरी कंझ्युम केले तरी तुम्ही जवळजवळ 800 to 900 कॅलरीज तुम्ही इझिली कंझ्युम करू शकता। पण हे जर तुम्हाला सॉलिड फॉर्म मध्ये जर सांगितलं तर तुम्हाला भरपूर खावं लागेल आणि हे शक्य नाही कोणत्याही बिगनरला। सो गेनर तुम्हाला कधीही मदत करेल बॉडी वेट गेन करायला, आणि ते पण इझिली आणि ते पण फास्ट। तुम्ही याला 2 ते 3 वेळा घेऊ शकतात। एक सकाळी ब्रेकफास्ट मध्ये, एक इव्हनिंग स्नॅक्स मध्ये आणि झोपायच्या अगोदर, म्हणजे जवळजवळ 9 ते 10 वाजता। पण रात्री झोपायच्या अगोदर तुम्ही याला गाईच्या दुधात घ्या, कारण ते कॅलरीज वाढतात। कारण दुधामध्ये सुद्धा भरपूर कॅलरीज असतात। पण ज्यांना दुधाचा त्रास आहे त्यांनी पाण्यामध्ये मास गेनर घेतला तरी चालेल। आणि जे लोक वर्कआउट करत नाही त्यांनी कंझ्युम करू नका मास गेनर, कारण त्याच्याने तुमचे फॅट्स गेन होतील। कारण ते कॅलरीज फक्त इंटेक होतील तुमच्या बॉडीमध्ये, ते बर्न होणार नाही कारण तुम्ही वर्कआउट करत नाही। त्याच्यामुळे हा मास गेनर फक्त त्यांनीच घ्या ज्यांना बॉडी वेट गेन करायचं आहे, जे रेग्युलर एक्सरसाइज करताय, जे जिम मध्ये जात आहे। असेच मी कायम इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवत जाईल तुमच्यासाठी। कोणाला काही अडचणी आल्या तर त्यांनी कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा किंवा मला पर्सनली मेसेज करा इंस्टाग्राम वरती किंवा युट्यूब वरती। ही व्हिडिओ युट्यूब वरती पण मी टाकणार आहे। युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सपोर्ट करा मला। धन्यवाद। जय भोले।